नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांचे क्रॉसवोटिंग, फुटीर आमदार अडकले, ट्रॅपमध्ये फसले। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, सगळ्यांवर कारवाई होणार। राष्ट्रवादीचे एकमत फुटलं, काही मतं मिळाली असते तर जिंकलो असतो। शेकाप नेते जयंत पाटील यांचं मवियाबद्दल मोठं वक्तव्य। शरद पवार आणि जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला, राज्यातून शेतकरी कामगार पक्ष संपवण्याचं काम केलं। सदाभाऊ खोत यांचे गंभीर आरोप। संभाव्य महापूर परिस्थितीकडे दुर्लक्ष करण्याच्या सांगली आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा सांगली महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीनं देण्यात आला आहे। सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढाल तर ओबीसी बरोबर आंबेडकरी जनता देखील मुंबई धडकेल, लक्ष्मण हाके यांचं सांगलीत वक्तव्य। सांगली कोल्हापूर दोन जिल्ह्यातील प्रत्येकी 5 जागा एमआयएम पक्ष लढवणार। एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या बैठकीत डॉ. महेश कुमार कांबळे यांची मागणी। पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईत 30,000 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन। रस्ते, रेल्वे प्रकल्पांना गती। लोकसभा निकालानंतर मोदी पहिल्यांदा मुंबईत। मनोज जरांगे यांनी दिलेली मुदत आज संपली। सरकारच्या भूमिकेवर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, मनोज जरांगे यांनी थोडासा संयम बाळगला पाहिजे। भाजप नेते नारायण राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान। मतदारांना धमकावून मिळवला विजय। ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांची याचिका। मुळशीतील जमिनीसाठीची दादागिरी पूजा खेडकर यांच्या आईला भोवली, त्या व्हायरल व्हिडिओचा करणार तपास। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।